गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये पाव चमचा तूप घालायचं आहे। तूप असं हलकं वितळलं का त्यामध्ये 1 कप पोहे टाकायचे आहे। तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकता। पोहे आपल्याला जाड वापरायचे आहे। जे आपण कांदा पोहे करण्यासाठी पोह्यांचा वापर करतो ना, तेच हे पोहे आहे। पोहे भाजून घ्यायचे आहे। पोहे भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरती मस्त असे खरपूस होईपर्यंत पोहे आपल्याला भाजायचे आहे। पोहे भाजत असताना अशा प्रकारे ते आपल्याला परतवायचे आहे सारखे, म्हणजे ते कुठेही करपणार नाही। जास्त डार्क रंगावरती सुद्धा पोहे भाजायचे नाही, नाहीतर लाडूची चव ही बिघडते। अशा प्रकारे छान खमंग होईपर्यंत पोहे आपण भाजून घेतलेले आहे। ताटामध्ये काढले, गार होऊ द्यायचे आहे। तोपर्यंत त्याच कपाने 1 कप खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे। खोबऱ्याची वाटी खिसून घेतलेली आहे आणि असा हा खीस घेतलेला आहे। आता हा खोबऱ्याचा खीस भाजायचा आहे। त्यामध्ये तूप वगैरे टाकायची गरज नाही। असाच परतून मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। असं छान भाजून झाला, थोडा हलका तांबूस रंग आलेला आहे। ताटामध्ये काढून घेते। पोहे आणि खोबऱ्याचा खीस भाजून झालेला आहे। आता कढईमध्ये पुन्हा पाव चमचा तूप टाकलेला आहे। त्यामध्ये 15 ते 20 बदाम आणि 15 ते 20 काजू घालायचे आहे। आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडे कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता, काही हरकत नाही। भाजून घेऊ। जास्त सुद्धा तांबूस करायचे नाही, तर हलके असे गुलाबी रंगावरती येईपर्यंत भाजायचे आहे। ड्रायफ्रूट सुद्धा भाजून झाले, ताटामध्ये काढून घेते। आता कढईमध्ये तूप वगैरे घालायची गरज नाही, आधीच थोडं तूप होतं। त्यामध्ये पाव कप पांढरी तीळ घालायची आहे किंवा पोहे खाण्याचा चमचा आणि 2 चमचे सुद्धा तुम्ही घालू शकता। घातलेली पाव कप तीळ सुद्धा पांढरी भाजून घ्यायची आहे। सगळे हे साहित्य भाजत असताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे। मंद गॅसवरती मस्त खमंग खरपूस असे हे साहित्य आपल्याला संपूर्ण भाजून घ्यायचं आहे। पांढरी तीळ सुद्धा भाजून झालेली आहे। सगळं हे साहित्य गार करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे अतिशय मोजक्या साहित्यात आपण ही लाडूची रेसिपी करणार आहोत। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सुरुवातीला त्यामध्ये पोहे घालायचे आहे खाली। तर या ठिकाणी मी मोठं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं। पोहे टाकल्यानंतर इतर सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू। सगळं टाकलं, त्यानंतर मिक्सरला हे बारीक असं दळून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे छान आपल्याला हे बारीकच आधी दळून घ्यायचं आहे। तुम्हाला दाखवते मिश्रण पहा, अगदी रवाळ झालेलं आहे। असं हे दळल्यानंतरच त्यामध्ये गूळ घालायचा आहे, पण या ठिकाणी मी गुळाचा वापर करत नाही, तर म्हणून मी पेंड खजूर वापरते। तर 1 कप या ठिकाणी पेंड खजूर घेतलेले आहे। पेंड खजूरमध्ये असलेल्या बिया काढून घेतलेल्या आहे। पेंड खजूर घालते। जर का पेंड खजूर घालायचे नसेल तर तुम्ही गुळाची पावडर किंवा बारीक किसून घेतलेला गूळ घाला आणि मिक्सरला हे असं दळून घ्या। पहा, अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे। मस्त असं एकजीव झालेलं आहे। आता हे मिश्रण ताटामध्ये टाकू। आता चवीसाठी यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालू। पाव चमचा पूड घातली, सोबतच पाव चमचा खसखस सुद्धा भाजून घेतलेली होती। खसखस सुद्धा या मिश्रणामध्ये टाकू भाजलेली। सगळं हे मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता आपलं हे लाडूचं सारण तयार झालेलं आहे। आता या सारणाचे लाडू कसे वळायचे ते पाहूया। असं हातामध्ये सारण घ्यायचं आहे आणि लाडू वळायचे आहे। यामध्ये नंतर तूप वगैरे काही घालायची गरज नाही, अगदी सहज आणि अगदी भराभर हे लाडू वळले जातात। ज्या साईजचे आपल्याला लाडू हवे, थोडेसे लहान मोठे किंवा मीडियम, त्या साईजनुसार लाडू हे वळायचे आहे। अगदी झटपट गोल गरगरीत एकाच हाताने असे मस्त हे लाडू वळले जातात। पहिला लाडू हा वळून झालेला आहे। आता तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल आणि एकसारख्या आकाराचे तुम्हाला लाडू करायचे असतील, तर मग ते कसे करायचे? तर घरातील एखादी अशा प्रकारचा चमचा घ्यायचा आहे किंवा एखादी पडी वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याने असं हे लाडूचं सारण घ्यायचं आहे। घेतलेलं सारण हातामध्ये घ्यायचं आहे आणि लाडू वळायचे आहे ह्यानुसार। अशा प्रकारे तुम्ही जर का हे लाडू केले तर अगदी एकसारख्या आकाराचे हे लाडू होतील। लहान किंवा मोठा असा लाडू होणार नाही। दुसरा सुद्धा लाडू झालेला आहे। अशाच प्रकारे सगळ्या सारणाचे लाडू मी हे करून घेते। आता लाडू करून घेते तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही असे सुद्धा करू शकता किंवा यावरती
ड्रायफ्रूट सुद्धा लावू शकता, म्हणजे लाडू दिसायला छान असे आकर्षक दिसतात. यावरती थोडेसे ड्रायफ्रूट लावून घेतलेले आहे. पहा, एवढे हे लाडू होत असतात, एवढे या प्रमाणामध्ये. मस्त असे गोल गरगरीत आणि दिसायलाही मस्त असे हे लाडू झालेले आहे. लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. जिभेवर ठेवताच विरघळणारा मस्त मऊ लुसलुशीत आणि महिनाभर टिकणारे हे लाडू झालेले आहे. वयस्कर मंडळी सुद्धा सहज खाऊ शकतील अशा प्रकारचे हे लाडू होत असतात. तर मंडळी, मोजक्या साहित्यात होणारे चवीला अप्रतिम आणि महिनाभर टिकणारे हे लाडू तुम्ही देखील नक्कीच करून पहा. आपल्याला बाउल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ घेताना चाळून घ्यायचं आहे. तुम्ही घरातील कुठल्याही वाटीने किंवा मेजरमेंट कपाने घेऊ शकता. ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध आधी तापून घेतलेलं आहे. तापून थंड करून म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध आपल्याला घ्यायचं आहे. आता दूध या बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, 1 वाटी दूध टाकलं. असं हे जे मिश्रण आहे घट्टसर आहे. त्यामध्ये थोडं आणखी दूध घेतलं. साधारण पाव वाटी दूध पुन्हा घेतलेलं आहे. बेसन पीठ घेताना आपल्याला अगदी बारीक दळलेलंच घ्यायचं आहे. जे आपल्या घरामध्ये रेग्युलर बेसन पीठ असते त्याच बेसन पिठाचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे. बेसनानुसार थोडंसं दूध कमी अधिक लागू शकतं. पहा, एक सुद्धा गाठ नाही, अगदी स्मूथ अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. तुम्ही थिकनेसही पाहू शकता. आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं असंच राहू देऊ. 5 मिनिटं झाले. 5 मिनिटानंतर पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे. एक जाड तळाची कढई घ्यायची आहे. शक्यतो नॉनस्टिकचा पॅन घ्या आणि त्यामध्ये 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे किंवा तुम्ही वनस्पती घी म्हणजेच डालडाचा सुद्धा वापर करू शकता. पॅनमध्ये तूप टाकलेलं होतं. आता त्यामध्ये हे जे बेसनाचं मिश्रण आहे हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये सगळं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर मात्र कढई किंवा पॅन जो घेतला असेल तो आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू केल्यानंतर अगदी गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. मंद गॅसवरती मिक्स करून घेऊ. पहा, तूप हे वितळायला लागलेलं आहे. अशा प्रकारे सतत मिक्स करून घेऊ. आता मिक्स करत असतानाच त्यामध्ये 2 कप बेसन पिठासाठी 2 टेबलस्पून रवा टाकायचा आहे. रवा घेताना अगदी बारीकच घ्यायचा आहे. जो 0 नंबरचा रवा असतो ना तो रवा टाकायचा आहे. रव्यामुळे ह्या रेसिपीला छान अशी चव येते, म्हणून रवा नक्कीच घाला. गॅस अगदी कमी करायचा आहे. कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही किंवा मीडियम सुद्धा करायची नाही. अगदी मंद गॅसवरती अशा प्रकारे आपल्याला हे परतत घ्यायचं आहे. तर आता मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाले किती वेळ परतत घ्यायचं आहे. तर हे जे मिश्रण आहे सुरुवातीला पहा किती पातळसर झालेलं होतं आणि आपण जसं हे परतत घेतो ना असं हे ड्राय होतं. आणि हे बेसन पीठ छान असं भाजून झालं का घरामध्ये सुद्धा छान असा सुगंध हा दरवळतो. मोकळं सळसळीत असं हे मिश्रण झालेलं आहे. पहा, अगदी दाणा वेगवेगळा झालेला आहे आणि रंगही असा बदललेला आहे. अशा प्रकारे भाजून झाल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर सुद्धा कढई गरम असल्यामुळे थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं. आता आपल्याला साखर घ्यायची आहे. ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं होतं ना त्याच वाटीने साखर सुद्धा घ्यायची आहे. 2 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी साखर घेऊ शकता. खूप गोड खात असाल तर, पण मीडियम चवीचे हवे असतील तर मी 1 वाटीला थोडी कमी साखर घेतलेली आहे, म्हणजेच पाऊण वाटी साखर. आता आपल्याला या साखरचा पाक वगैरे करायचा नाही, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि चवीसाठी मी या ठिकाणी हिरवी वेलची वापरते. 2 ते 3 हिरवी वेलची आणि अगदी लहानसा जायफळाचा तुकडा. जायफळाची आणि वेलचीची चव या रेसिपीमध्ये खूपच छान येते. असं हे दळून घेतलेलं आहे. पहा, अगदी बारीकच साखर ही दळायची आहे. त्यानंतर ताट घेते आणि ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तर ही प्रोसेस आधीच करून ठेवा. ताटामध्ये थोडे ड्रायफ्रूट टाकते. तर या ठिकाणी मी पिस्त्याचे काप घेतलेले आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा स्किप सुद्धा करू शकतात, म्हणजे नाही वापरले तरी सुद्धा चालेल. आता हे जे मिश्रण आहे गरम आहे, पण खूप असं कडकडीत सुद्धा नाही, हाताला चटका सोचवेल इतपतच हे गरम आहे. तर असं इतपतच गरम असेल तेव्हाच आपल्याला ही दळलेली साखर टाकायची आहे. खूप गरम असताना मिश्रणामध्ये साखर टाकू नका, नाहीतर साखरेला पाणी सुटेल. तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा आपल्या चवीनुसार वापरू शकता किंवा साखर आपण ज्या प्रमाणामध्ये घातली तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्ही गुळाची पावडर घाला. आता हे मिश्रण मिक्स करून घेऊ. स्पूनने सुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता अशा प्रकारे, पण स्पूनपेक्षा हाताने व्यवस्थित हे मिश्रण मिक्स होते, म्हणून मी हाताने
संपूर्ण हे जे मिश्रण आहे मिक्स करून घेते। अशा प्रकारे मिक्स केली का संपूर्ण ही जी साखर आहे ते या मिश्रणामध्ये मिक्स होते। रंगही तुम्ही पाहू शकता छान असा आलेला आहे। संपूर्ण साखर ही व्यवस्थित अशी मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे हे मिश्रण दिसत असते। तर या मिश्रणाचे तुम्ही लाडू सुद्धा वळू शकता। पहा खूप छान लाडू होतात आणि चवीला सुद्धा मस्त असे लागतात। पहा तोडूनही दाखवते। अजिबात चिकट नाही आणि एकदम दाणेदार जसे मार्केटमध्ये मिळतात ना हलवाईच्या दुकानामध्ये सेम तशाच पद्धतीचे असे मस्त हे लाडू चवीला लागत असतात। अजिबात तोंडामध्ये चिटकत नाही किंवा टाळूलाही चिटकत नाही। आता आपल्याला लाडू करायचे नाही तर वडी करायची आहे, म्हणून हे मिश्रण ताटामध्ये टाकायचं आहे। पहा अशा प्रकारे हाताने संपूर्ण ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे। एकाच ठिकाणी टाकलं आणि मग पसरवलं ड्रायफ्रूट सुद्धा ते त्यासोबत मिक्स होतील, म्हणून असे संपूर्ण ताटामध्ये टाकायचं आहे। आणि त्यानंतर चमचानेही करू शकता तुम्ही किंवा हातानेही असे हे व्यवस्थित दाबून घ्यायचं किंवा एखादी वाटी प्याला ग्लास सुद्धा घेऊ शकता। मिश्रण अजून पूर्णपणे गार झालेलं नाही, कोमट आहे म्हणजे थोडंसं गरम आहे। अशा प्रकारे संपूर्ण हे पसरून घेतलेलं आहे व्यवस्थित छान असं दाबून। त्यानंतर हाताने सुद्धा व्यवस्थित करून घेते। तर ताटामध्ये मिश्रण हे पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर किमान 10 मिनिटासाठी असंच ताट आपल्याला राहू द्यायचं आहे बाजूला। 10 मिनिटानंतर ही बर्फी आपल्याला कट करायची आहे। ज्या साईजचे तुम्हाला पीसेस हवे थोडेसे लहान मोठे आयताकृती चौकोनी किंवा शंखाकृती म्हणजे शंकरपाळीच्या आकारासारखी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तर या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये ही मिठाई कट करून घेते। आता मिठाई कट करून घेते तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहता येईल। पहा अशा प्रकारे ही जी मिठाई आहे कट करून झालेली आहे। त्यानंतर आजूबाजूचा भाग सुद्धा आपल्याला कट करायचा आहे। अशा प्रकारे सुरी ही फिरून घेते। तर आता ही काढायची कशी तर एक ताट घ्यायचं आहे पुन्हा आणि त्या प्लेटमध्ये हे ताट अशा प्रकारे पालथं करायचं आहे आणि वरतून अगदी हलक्या हाताने ठोकायचं आहे। पहा अशा प्रकारे असं हे थोडंसं ठोकलं का लगेचच पूर्ण आपली ही जी मिठाई आहे खालच्या ताटामध्ये निघते। यानुसार पहा किती मस्त दिसत आहे, रंगही किती छान आलेला आहे आणि दिसायला तर खूपच छान दिसत आहे। तेवढीच चवीला सुद्धा मस्त अशी ही बर्फी लागत असते। पहा झाली ना खूपच छान। तर सणासुदीच्या दिवसांमध्ये अगदी झटपट तुम्ही ही मिठाई करू शकता किंवा पाहुणे मंडळी आपल्या घरी येत असतील ताटामध्ये काही एखादी गोड पदार्थ तुम्हाला करायचा असेल त्यामध्ये ही बर्फी नक्कीच करा। खूपच छान चवीला लागते आणि बनवायला तर सोपी आहे आणि मोजक्या साहित्यात सुद्धा आहे। पहा साईजही पाहू शकतात। फक्त 2 वाटी बेसन पिठामध्ये अशी भरपूर आपली ही बर्फी होत असते। मी तुम्हाला तोडूनही दाखवते अजिबात चिकट होत नाही आणि 15 दिवस ही बर्फी टिकते। तर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच जो रेडीमेड नारळाचा खीस येतो ना तोच। तर मेजरमेंट कपाने या ठिकाणी मी 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ही रेसिपी करण्यासाठी। घेतलेला खोबऱ्याचा खीस एखादी ताटामध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कंडेन्स मिल्क। पहा अशा प्रकारचा हा डबा असतो, तुम्ही कुठल्याही कंपनीचं कंडेन्स मिल्क घेऊ शकता आणि फक्त पाव कप आपल्याला कंडेन्स मिल्क यामध्ये टाकायचं आहे। 2 कप डेसिकेटेड कोकोनट होता म्हणजेच खोबऱ्याचा खीस 2 कपासाठी फक्त पाव कप कंडेन्स मिल्क या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे। एखादी चमचानेही करू शकतात पण चमचापेक्षा हाताने करा व्यवस्थित छान असं होतं। पहा अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। तर ही रेसिपी बनवायला एवढी सोपी आहे ना फक्त 2 साहित्यातच होते। तुम्हाला हवं वाटल्यास तर यामध्ये पाव चमचा तुम्ही हिरवी वेलची पावडर सुद्धा वापरू शकता, पण मी या ठिकाणी काही घालणार नाही। फक्त 2 साहित्यातच ही रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे। पहा असं हे मिक्स झालेलं आहे, अगदी मोकळं झालेलं आहे अशा प्रकारे। आता या मिश्रणाचे आपल्याला लाडू वळायचे आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळू शकता, लहान किंवा मोठ्या साईजमध्ये, पण मी अशा लहान साईजचे हे लाडू करते। म्हणजे नैवेद्यासाठी जरी आपण केले ना हे लाडू तर छान असे आपल्याला प्रसादासाठी हे वाटता येतात।
पहा, असे छान गोल गरगर इथे लाडू होत असतात। याला आणखीनच आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही यावरती ड्रायफ्रूट सुद्धा लावू शकतात। असा हा गोल झाल्यानंतर खोबऱ्याच्या खिसामध्ये असा बुडवायचा आहे। पहा, आपला हा पहिला मस्त असा खोबऱ्याचा लाडू तयार झालेला आहे। पहा, दिसायला किती छान दिसत आहे ना हे लाडू, आणि बनवायला तर किती सोपे आहे। अजिबात गॅस न पेटवता खवा, मिल्क पावडर किंवा साखर, गूळ सुद्धा न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने आणि बनवायला तर खूपच सोपे असे हे लाडू होत असतात। पहा, मी दुसरा सुद्धा लाडू तुम्हाला वळून दाखवलेला आहे। अशा प्रकारे लाडू करायचे आहे आणि खोबऱ्याच्या खिसामध्ये बुडवायचे आहे। पहा, दुसरा सुद्धा लाडू आपला तयार झालेला आहे। अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे मी तुम्हाला लाडू हे वळून दाखवणार आहे। असे हे 11 लाडू झालेले आहे। पहा, किती छान असे दिसत आहे ना, पांढरे शुभ्र, दिसायला एकदम छान, तेवढेच चविष्ट सुद्धा हे लाडू होत असतात। मी तुम्हाला तोडूनही दाखवते। अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे मस्त चवीला लागणारे लाडू अगदी झटपट होत असतात। अशाच प्रकारची आपण आता दुसरी रेसिपी पाहूया। तर दुसरी रेसिपी करण्यासाठी एका ताटामध्ये 2 कप खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि त्याच खोबऱ्याच्या खिसामध्ये आपल्याला पाव कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे। म्हणजे एकाच मिश्रणापासून आपण वेगवेगळ्या अशा रेसिपी करू शकतो। कंडेन्स मिल्क घातल्यानंतर आधी जसं आपण मिक्स केलं ना, तशाच प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे दाबून दाबून मिक्स केलं ना, व्यवस्थित छान असं हे मिक्स होतं। तर आपल्याला लाडू वगैरे करायचे नाही, तर करायची आहे खोबरावडी, म्हणून यामध्ये थोडंसं मी कंडेन्स मिल्क आणखी 1 चमचावर टाकते। सगळं हे मिक्स करून घेते। त्यानंतर ताटामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे। ताटाला तूप वगैरे लावायची काही गरज नाही, अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे। अगदी प्लेन छान पसरवण्यासाठी एखादी घरातील प्याला किंवा वाटीचा वापर तुम्ही करू शकतात। मी वाटी घेतलेली आहे। वाटीने अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे पूर्णपणे असं पसरून घेतलेलं आहे। पहा, अशा प्रकारे चौकोनी आकारामध्ये हे मिश्रण मी पसरून घेतलं आणि 2 ते 3 मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे आपल्याला असंच, आणि 2 ते 3 मिनिटांनंतर मग वड्या आपल्याला कट करायच्या आहे। आता ज्या साईजच्या तुम्हाला हव्या, थोड्याशा लहान किंवा मोठ्या, त्या साईजनुसार तुम्ही कट करू शकता। तर या ठिकाणी अशा प्रकारे ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहे। अगदी सहज निघत असतात। पहा, कुठेही चिटकत नाही, काय नाही। पहा, किती छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत। वाटत आहे का यामध्ये आपण साखर वगैरे काही घातलेलं नाही, फक्त 2 साहित्यापासून ही वडी आपण केलेली आहे। आणखीन छान आकर्षक दिसण्यासाठी यावरती ड्रायफ्रूट सुद्धा आपण लावून घेऊ शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आकर्षक ही वडी दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ड्रायफ्रूटचे काप लावू शकता। पहा, किती छान अशी दिसत आहे, किंवा नाही लावले तरी काही हरकत नाही, अशा सुद्धा ह्या वड्या खूपच सुंदर दिसतात। आता अशा प्रकारे सगळ्या वड्या काढून मी बी लावून घेते। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला सगळ्यात आधी तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। हे सगळं काही निःशुल्क आहे। पहा, अशा प्रकारे ह्या आपल्या वड्या सुद्धा तयार झालेल्या आहेत। किती छान दिसत आहे ना, अगदी आकर्षक असं वाटत आहे ना, मार्केटमधूनच अगदी नुकत्याच आणलेले आहे। पहा, तोडूनही दाखवते, अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी ही मस्त वडी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे। घेतलेले शेंगदाणे हे साधारण 2 कप आहे। शेंगदाणे सर्वप्रथम आपल्याला निवडून घ्यायचे आहे। असे काही यामध्ये खराब शेंगदाणे असतात, ते काढून घ्यायचे आहे। शेंगदाणे हे निवडून झालेले आहे। आता शेंगदाणे भाजायचे आहे, म्हणून गॅसवरती एक जाड तडाची आपल्याला कढई ठेवायची आहे। कढई घेताना जाड तडाचीच घ्या। गॅस चालू करते, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हे शेंगदाणे घेऊ शकतात। मेजरमेंट कपाने 2 कप या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे। तुम्ही जाड बारीक कुठल्याही प्रकारचा शेंगदाणा ही रेसिपी बनवण्यासाठी वापरू शकतात। आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजत असताना गॅस मोठाही ठेवायचा नाही, कमी ते मीडियम गॅसवरती शेंगदाणे आपल्याला सतत परतून भाजून घ्यायचे आहे। कमी गॅसवरती शेंगदाणे भाजले का शेंगदाण्यांना जास्त चटकेही लागत नाही, जास्तही चटके आपल्याला लावायचे नाही। या ठिकाणी असे तुम्ही पाहू शकतात, असे हलके चटके हे दिसत आहे। थोडे हे भाजून झाल्यानंतर अशा शेंगदाण्याची साली काढून पाहायची। अगदी लगेच साल ही निघत आहे, जास्तही भाजला गेलेला नाही शेंगदाणा। तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकतात। अशी साल निघायला लागली का गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता जवळून अशाच पद्धतीने कमी ते मीडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे। आता शेंगदाणे हे गरम आहे,
ते आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे। त्यानंतर एखादी मॅचर घ्यायचं किंवा पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा प्रकारे हाताने हे शेंगदाणे आपल्याला चोळून घ्यायचे आहे, म्हणजे शेंगदाण्याची साल ही पूर्ण निघते। अशा प्रकारे साल पूर्ण काढून झाल्यानंतर शेंगदाणे आपल्याला पाखडून घ्यायचे आहे, म्हणजे पूर्ण यातला कचरा निघतो आणि असे पांढरे शुभ्र हे शेंगदाणे आपले रेसिपीसाठी तयार होतात। तुम्ही पाहू शकता सगळे साल ही काढून घेतलेली आहे आणि असे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला लावून दळून घ्यायचे आहे। मिक्सरला दळत असताना एकदम आपल्याला जास्त वेळासाठी मिक्सर हे चालू ठेवायचं नाही, तर मिक्सर चालू बंद अशा प्रकारे करून शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचे आहे। जास्त वेळ एकसारखा आपण बारीक केलं तर शेंगदाण्याच्या आतलं तेल निघेल। चालू बंद केल्यामुळे अशी छान पावडर ही शेंगदाण्याची होत असते। आता ही पावडर झालेली एक चाळण घ्यायची आहे, जी आपल्याकडे पीठ चाळण्याची वगैरे असते किंवा अशा प्रकारची, त्या चाळणीने चाळून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये जाडसर काही कणे असतात ना ते चाळणीमध्ये शिल्लक असतात आणि जे आपल्याला हवेत अगदी बारीक असं हे पीठ शेंगदाण्याचं ते खाली पडत असते। आता संपूर्ण हे शेंगदाण्याचं केलेलं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि जाडसर राहिलेलं ज्या कण्या असतात शेंगदाण्याच्या त्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि पुन्हा मिक्सर चालू बंद अशा प्रकारे करून वाटून घ्यायचं आहे। आता आणखी हे चाळून घेते। पुन्हा चाळून घेतलेला काही भाग राहतो तो पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे, पुन्हा दळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 2 ते 3 वेळेस आपण हे पुन्हा चाळून घेतलं आणि दळून घेतलं जाडसर राहिलेलं भाग का पूर्ण एकसारखं असं पीठ होते। 2 वेळेस हे दळून घेतलेलं आहे। त्यानंतर असे जाडसर कण्या राहिलेले आहे हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहे, यामध्ये टाकायचे नाही। अशा प्रकारचं बारीक हे पीठ झालेलं आहे। आता या बर्फीला छान टेस्ट यावी त्यासाठी मिल्क पावडर घ्यायची आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीची मिल्क पावडर घेऊ शकतात। एक लहान वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। यापेक्षा कमी घेतली मिल्क पावडर तर चालेल, पण जास्तही घेऊ नका, नाहीतर जास्तच मिल्क पावडरचा टेस्ट या बर्फीमध्ये येईल। सोबतच आपल्या चवीसाठी 3 वेलची घेतलेली आहे फ्रेश, ती कुटून घेतली आणि वेलची पूड सुद्धा टाकायची आहे। पूर्णपणे हे पीठ मिक्स करून घेतलं। त्यानंतर एखादी बाउलमध्ये भरून दाखवते मी तुम्हाला। एकसारखं असं हे बारीक पीठ झालेलं आहे। त्यापासून आपल्याला बर्फी करायची आहे। अतिशय चविष्ट ही बर्फी होत असते आणि झटपट होत असते, जास्तही काही साहित्य लागत नाही। तर त्यासाठी पुन्हा आपल्याला तीच जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये 1 कप साखर घ्यायची आहे, म्हणजेच जेवढे आपण शेंगदाणे घेतलेले होते शेंगदाण्याच्या निम्मे, म्हणजेच 1 कप साखर घेतली। 2 कप शेंगदाण्यासाठी 1 कप साखर आणि 1 कप साखरेसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे। गॅस चालू केलेला आहे। गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, तर मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही साखर ढवळून घ्यायची आहे। पाण्यामध्ये पाक करायचा आहे आपल्याला, तर असं जास्त कडकही पाक करायचा नाही। तर मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने पाक आपल्याला करायचा आहे। तर साधारण 3 मिनिटं लागत असतात हे पाक होण्यासाठी। या ठिकाणी अशी ही उकळी आली का आणखी आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि असा थोडासा चिकटसर हा पाक झाला का हातावरती चिटकून पाहायचा। असा थोडासा गार झाला का तुम्ही पाहू शकता असं थोडासा तार तुटत आहे। अगदी आपल्याला हा पाक कडक करायचा नाही, हलका असा तार तुटायला लागला की गॅस अगदी आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी करून घेतल्यानंतर गॅस हे जे पीठ आहे शेंगदाण्याचं ते पीठ या पाकामध्ये टाकायचं आहे। पीठ टाकत असताना जास्तही एकदम पूर्णपणे आपल्याला हे पीठ टाकायचं नाही, तर असं थोडं टाकायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। जर का एकदम पीठ टाकलं तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात, म्हणून थोडं पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। गॅस या ठिकाणी तुम्ही कमीही करू शकतात किंवा बंदही करून घेऊ शकतात 1 मिनिटासाठी। जोपर्यंत आपण हे पीठ टाकतो शेंगदाण्याचं आणि मिक्स करतो तेवढा वेळ बंद जरी केला तरी गॅस चालेल। तर मी या ठिकाणी गॅस अगदी कमी केलेला आहे आणि सगळं पीठ हे टाकून घेतल्यानंतर अगदी बराबर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही, नाहीतर हे तळाला लागू शकते आणि मिक्स करत असतानाच एकसारखं अशा प्रकारेच मिक्स करत घ्यायचं आहे। जाड तळाची कढई असली ना हे जळण्याचं टेन्शनही नसते। जर का पातळसर बुडाची कढई असली तर तळामध्ये हे लागलं तर आपली पूर्ण ही रेसिपीच चवीला खराब होते। तर त्यासाठी भांडं घेताना जाड तळाचं घ्या। मिश्रण आपण हे मिक्स करत आहोतच, पण थोडंसं पातळसर सैलसर हे मिश्रण वाटत आहे। असा घट्टसरपणा थोडासा येऊ द्यायचा आहे, जास्तही आपल्याला हे थिक करायचं नाही। साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे कमी ते मीडियम गॅसवरती मिक्स करायचं आहे। आता मिश्रणाला थोडा घट्टसरपणा हा जाणवत आहे। त्यानंतर असं चमच्यावरती थोडंसं मिश्रण हाताने घ्यायचं आहे। मिश्रण खूप गरम आहे, सावधगिरीनेच घ्यायचं आहे। अगदी थोडंसं घेतल्यानंतर गोळीही वळून पाहायची। अशी छान गोलाकारामध्ये ही
गोळी वडली गेलेली आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छान चिकटसरपणा आलेला आहे। गॅस बंद करते आणि कढई खाली उतरून घेतलेली आहे। स्पूनला चिटकलेलं मिश्रणही पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर पावभाजीचा आपल्याकडे मॅचर असते किंवा अशा प्रकारची ठेचणी असेल किंवा हे नसेल तर ग्लासही तुम्ही घेऊ शकतात, ग्लास किंवा एखादी प्याला वगैरे, आणि त्या साह्याने अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे आपल्याला रगडून घ्यायचं आहे। एकदम स्मूथपणा छान येतो आणि आपली जी बर्फी आहे ना मिठाई ती सुद्धा तोंडात टाकताच विरघळणारी एकदम स्मूथ चवीलाही होत असते। साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। गरम आहे तोपर्यंतच आणि गार झाल्यानंतरच हातानेच मग करायचं आहे। आता मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे, अगदी हलकं हाताला चटका सोचवेल एवढंच गरम आहे। हाताने अगदी कणिकच्या उंड्याप्रमाणेच हे मिश्रण होत असते। तुम्ही पाहू शकता कणिकप्रमाणेच आपण हे मळून घेऊ शकता। असं हे मिश्रण घट्टसर झालेलं आहे। असं हे थोड्या वेळासाठी मळून घ्यायचं आहे। कढईला चिटकलेलं मिश्रण सुद्धा आपण चम्मचने काढून घेऊ। तर मंडळी, ही जी बर्फी आहे ना अगदी काजू कतली सारखीच दिसायला दिसत असते आणि चवीलाही छान अशी लागते। तुमच्याकडे जर का पाहुणे मंडळी आले तर त्यांना ओळखू सुद्धा येणार नाही का ही तुम्ही कशापासून बनवलेली आहे। यामध्ये आपल्याला खवा, तूप किंवा दूध यापैकी काही महागड्या अशा वस्तू वापरायची गरज नाही। छान असे स्मूथ मळून घेतल्यानंतर या ठिकाणी एखादी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे मी, किंवा तुम्ही ताटही घेऊ शकता, त्यालाच फक्त थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे खाली। आता हे बर्फीचं मिश्रण चॉपिंग बोर्डवरती ठेवायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे। लाटत असताना असा चौकोनी आकार द्यायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण याची कटिंग करतो ना बर्फीची तेव्हा वाया सुद्धा जात नाही। सगळ्या ह्या बर्फ्याच्या वड्या आहेत त्या छान अशा आपल्याला कट करता येतात। अशा प्रकारे हे लाटून घेतलेलं आहे। थोडंसं जाड राहू द्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे। त्यानंतर कट करायचं आहे एखादी सुरी वगैरे घेऊन। ज्या साईजमध्ये तुम्हाला लहान किंवा मोठ्या साईजमध्ये हवी आहे त्यानुसार तुम्ही हे कट करून घेऊ शकतात बर्फी। तर ज्याप्रमाणे काजू कतलीची साईज असते ना त्या साईजनुसारच मी या ठिकाणी तुम्हाला ही काजू कतली आपण होममेड बनवलेली काजू न वापरता, मार्केटमधून काजू कतली आपण आणतो त्या काजू कतलीला शंखाकृती असा हा आकार असतो, त्याच आकारामध्ये मी ही कतली तुम्हाला कट करून दाखवते, म्हणजेच ही मिठाई। तर मंडळी, तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहत आलातच इथपर्यंत, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले ऑलचे बटन सुद्धा क्लिक करा। असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। पूर्ण हे मिठाई आपली कट करून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सहज ह्या इझी ओढ्या निघत आहे बर्फीच्या। दिसत आहे ना अगदी काजू कतली सारखीच। मार्केटमधून जशी आपण काजू कतली आणतो ती अशीच दिसते, पण त्याला सिल्वर पेपर लावलेला असतो, म्हणजे चांदीची वर्क। पण हे खाणं शरीराला कुठेतरी हानिकारक असतं, पण हे न लावता आपण अशा ड्रायफ्रूटने सुद्धा ही जी आपण बर्फी बनवलेली आहे अगदी काजू कतली सारखीच दिसायला, ती ड्रायफ्रूटचे काप घेऊन किंवा केसरच्या एक एक काड्या ठेवून सुद्धा ही बर्फी आपण गार्निशिंग छान करून घेऊ शकतात। या ठिकाणी मी ड्रायफ्रूट मध्ये पिस्त्याचे काप असे हे लावून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता ही जी बर्फी आहे किती छान अशी दिसत आहे आणि अजिबात न चिपचिप होता छान अशी ही ड्राय वाटत आहे। एक एक वडी अगदी भराभरी निघत आहे, कुठेही चिकटसरपणा याला येत नाही, जशी काजू कतलीच ही दिसत आहे। पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही बर्फी अगदी झटपट बनवून घेऊ शकतात, किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये तर बनवायला अतिशय छान अशी बर्फी आहे। उपवासाला सुद्धा ही बर्फी आपण खाऊ शकतात। तोंडात ठेवताच विरघळणारी अगदी मऊसूत अगदी झटपट होणारी ही बर्फीची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्कीच नातेवाईकांमध्ये शेअर करा, म्हणजे तेही सुद्धा सणासुदीच्या दिवसांमध्ये अगदी झटपट अशा पद्धतीची बर्फी बनवू शकतील। यालाच काही भागामध्ये डाळवं सुद्धा म्हटलं जाते। तर जी आपल्या घरामध्ये रेग्युलर भाजीची वाटी असते त्या वाटीने या ठिकाणी मी 2 वाटी ही डाळ घेतलेली आहे फुटाण्याची। घेतलेली डाळ आपल्याला कढईमध्ये घालायची आहे। त्यानंतर गॅस चालू करायचा आहे। गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि परतून ही डाळ भाजून घ्यायची आहे। तर डाळ भाजत असताना ही डाळ आपल्याला जास्तही भाजायची नाही, तर हलकी अशी भाजायची आहे। साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत कमी ते मीडियम गॅसवरती ही डाळ भाजून घेतलेली आहे। जास्त सुद्धा या डाळीचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही। भाजून झालेली डाळ ताटामध्ये काढून ही आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे।
डाळ ही पूर्णपणे गार होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या वाटीने आपण 2 वाटी डाळ घेतलेली आहे ना, त्याच वाटीने 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही साखर आपल्याला दळून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर का रेडीमेड दळलेली साखर असेल त्या साखरेचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात। साखर दळताना अशी फाईन बारीकच आपल्याला ही दळायची आहे। त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे आणि एखादी अशा पद्धतीची चाळण घ्यायची आहे आणि ही साखर दळलेली चाळून घ्यायची आहे, म्हणजे अख्खे साखरेचे कण राहायला नको। साखर ही चाळून झालेली आहे। त्यानंतर डाळ जी आहे ती सुद्धा गार झालेली आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा मिक्सरला लावून ही दळून घ्यायची आहे। एकदम फाईन असं बारीक पीठ करायचं आहे, अजिबात जाडसर ही डाळ आपल्याला दळायची नाही। तर आता हे डाळीचं केलेलं पीठ सुद्धा चाळून घ्यायचं आहे। ज्या बाउलमध्ये आपण साखर चाळून घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये ही दळून घेतलेली डाळीचं जे पीठ आहे ते टाकायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून काही जाडसर कणे वगैरे डाळीचे राहिले असतील ते निघतात या प्रकारे। त्यानंतर दळलेली साखर आणि हे डाळीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण 2 वाटी डाळ घेतली, 1 वाटी साखर घेतली आणि 1 वाटी तूप घ्यायचं आहे। त्यानंतर हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणून कढईमध्ये टाकायचं आहे किंवा तडका पॅन मध्ये सुद्धा तुम्ही टाकून गरम करून घेऊ शकतात। अशा प्रकारे तूप खूप असं कडकडीत सुद्धा आपल्याला तापवायचं नाही, तर असं हे गरम झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी तुपाचा धूर वगैरे निघालेला नाही, तर तूप असं गरम झालेलं आहे, जास्तही खूप तापवायचं नाही। त्यानंतर हे जे तूप आहे पिठावरती टाकायचं आहे, एकदम सुद्धा टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे। तूप हे गरम आहे, हाताने मिक्स केलं तर चटका लागू शकतो, म्हणून उलटण्याने किंवा चमचचा वापर करून मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण हे कोरडं वाटत आहे अजून, म्हणून पुन्हा थोडं तूप टाकते, पुन्हा मिक्स करून घेते। तर हे जे लाडू आहे बनवायला अतिशय सोपे आहे आणि फक्त 5 ते 7 मिनिटांमध्येच आपण हे लाडू बनवून घेऊ शकतो। चवीला सुद्धा अप्रतिम लागतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहे, शिवाय भरपूर दिवस टिकतात। यामध्ये आपण दूध, पाणी वगैरे कशाचाही वापर केलेला नाही, पूर्णपणे हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने हे ओलसर झालेलं आहे। जर का यदा कदाचित तुमचं हे जे मिश्रण पातळसर वाटलं तुम्हाला, तूप जर का जास्त घातलं गेलं, तर पीठ पुन्हा थोडं बारीक करायचं डाळव्याचं आणि त्यामध्ये मिक्स करून तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात, किंवा ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये आणखी तूप टाकून घेऊ शकतात। अशा पद्धतीचं अगदी परफेक्ट हे मिश्रण झाल्यानंतर लाडू हे वळून घ्यायचे आहे। ज्या साईज मध्ये आपल्याला हवे, थोडे लहान किंवा थोडे मोठे, मीडियम, त्या साईज मध्ये हे लाडू आपण वळून घेऊ शकतो। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एकही क्रॅक वगैरे जात नाही ह्या लाडूला, अगदी बराबर हे लाडू वळून होत असतात। पहिला लाडू हा तयार झालेला आहे, असा प्लेन सुद्धा तुम्ही वळून घेऊ शकतात, किंवा मी आणखी तुम्हाला काही लाडू हे वळून दाखवते। अशा पद्धतीने मिश्रण घ्यायचं आणि हातामध्ये गोलाकार द्यायचा, अगदी झटपट। आणि लाडू हे आकर्षक दिसण्यासाठी यावरती काही ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही लावून घेऊ शकतात, किंवा आधी दाखवल्याप्रमाणे प्लेन सुद्धा करू शकतात। अगदी बराबर हे लाडू वळले जात आहे। तर या ठिकाणी लाडू हे आकर्षक दिसण्यासाठी पिस्त्याचा काप लावून घेते। किती मस्त असे हे लुसलुशीत पेढ्यासारखे हे लाडू दिसत आहे आणि अगदी बराबर हे लाडू वळले जातात। या ठिकाणी आपला दुसराही लाडू वळून झालेला आहे। तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले लाडू सुद्धा वळून दाखवते। त्यानंतर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला किती तुपाचा वापर करायचा आहे किंवा किती तूप हे लागलेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवते। तर 2 वाटी डाळ मध्ये साधारण हे 8 लाडू झालेले आहे, असे मोठ्या साईजचे। तुम्ही पाहू शकतात अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे एकदम लुसलुशीत खवा, मिल्क पावडर किंवा पाक न करता किंवा पीठ सुद्धा न भाजता अगदी झटपट हे लाडू आपल्याला बनवता येतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात। शिवाय जास्त दिवस सुद्धा हे लाडू टिकतात, अजिबात खराब होत नाही। तुम्ही महिनाभरासाठी जरी ठेवले तरी हे लाडू अजिबात खराब होत नाही, कारण यामध्ये आपण दूध किंवा पाण्याचा वापर केलेला नाही। लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते, अगदी पेढ्यासारखा असल्यामुळे तशाच पद्धतीचा हा लाडू दिसत आहे। तर पद्धतीचे लाडू नक्कीच करून पहा। मध्ये 1 कप भरून साबुदाणा घेतलेला आहे। तर हा
जो आपण खिचडीसाठी रेग्युलर साबुदाणा वापरतो तोच साबुदाणा घ्यायचा आहे. मेजरमेंट कप नसतील तर घरातील कुठलीही वाटी तुम्ही सेट करून घ्या, वाटीनेही घेऊ शकता. साबुदाणा गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून आपल्याला हा 15 ते 20 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजत असताना कुठेही आपल्याला घाई करायची नाही. मस्त असा फुलून येतो साबुदाणा भाजून झाल्यानंतर, त्यानंतरच मग ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. पहा, साबुदाण्याला कुठेही चटका वगैरे लागलेला नाही, म्हणजे जळालेला नाही. आणि पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये असा थोडा थोडा हा साबुदाणा टाकायचा आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचा आहे. असं थोडा थोडा टाकायचा आहे, म्हणजे व्यवस्थित छान तो दळला जातो. आता हा जो साबुदाणा आहे आपण दळून घेऊ. पहा, या ठिकाणी साबुदाणा हा दळून झालेला आहे. साबुदाणा दळल्यानंतर सुद्धा यामध्ये काही जाडसर कण्या असतात साबुदाण्याच्या. मग काय करायचं, ताटामध्ये मैदा चाळण्याची चाळण असते ना, ती चाळण घ्यायची आहे. रवा चाळण्याची थोडीशी जाड असते, तर आपल्याला घ्यायची आहे मैदा चाळण्याची अशी पातळसर चाळण आणि त्याच्याने हा चाळून घ्यायचा आहे. पहा, यामध्ये ज्या काही कण्या होत्या ना जाडसर, त्या सगळ्या निघालेल्या आहे. आता ह्या निघालेल्या कण्या पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे. यामध्ये राहिलेला साबुदाणा टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला दळून घ्यायचा आहे. आता संपूर्ण साबुदाणा यामध्ये टाकते, कारण 2 भांड्यांमध्ये 1 कप साबुदाणा हा निघत असतो. पहा, अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे. पीठ हे चाळून घेतलेलं आहे. पहा, यामध्ये पुन्हा कण्या निघतात. पुन्हा मग त्या कण्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहे आणि दळून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे सगळं हे दळून झालेलं आहे. अगदी फाईन असं छान बारीक हे पीठ झालेलं आहे. अजिबात जाडसर ठेवायचं नाही. जर का पीठ जाडसर असलं तर मग लाडू हे थोडेसे कचकच किंवा चरचर लागू शकता. आता ज्या कपाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्याच कपाने 1 कप साखर घ्यायची आहे आणि साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून साखर सुद्धा छान अशी बारीक आपल्याला दळून घ्यायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याच कपाने डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खीस. खोबऱ्याचा खीस हा बारीकच असतो, तरी सुद्धा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि तो थोडासा दळून घ्यायचा आहे. जसा रवा असतो ना, अगदी रव्यासारखा हा दळून घेतलेला आहे. पहा, अशा प्रकारे. आता हा खीस सुद्धा आपण बाजूला ठेवू आणि त्याच कपाने अर्धा कप या ठिकाणी काजू घेतलेले आहे, किंवा काजू तुम्ही स्किप सुद्धा करू शकतात. काजू न वापरता भाजून घेतलेले पांढरे शुभ्र शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता. असे दळून घ्यायचे आहे. पहा, बारीकच दळायचं आहे. आता लाडू करायला सुरुवात करूया. तर कढई घेतलेली आहे. कढई अजून मी गॅसवरती ठेवलेली नाही. तर पाव कप या ठिकाणी असं घट्ट हे तूप घेतलेलं आहे. साजूक तूप घेतलेला आहे. तुम्हाला डालडामध्ये हे लाडू करायचे असले तुम्ही डालडा सुद्धा वापरू शकता, पण उपवासाची रेसिपी आहे, शक्यतो साजूक तुपाचा वापर करा. आणि वितळलेले तूप घेत असाल तर मग थोडंसं जास्त घ्यायचं आहे. आता घेतलेलं पाव कप तूप कढईमध्ये टाकलं. कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि तूप वितळण्याच्या आधीच त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे. आता साबुदाणा आपण आधीच भाजून घेतलेला होता मस्त, म्हणून पुन्हा जास्त वेळ किंवा जास्त हे पीठ आपल्याला भाजायची काही गरज नाही. गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कमीच राहू द्यायचा आहे आणि कमी गॅसवरती साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी हे पीठ परतून भाजून घ्यायचं आहे. असं पीठ हे तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे लाडूची चव अप्रतिम लागते. साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत पीठ हे परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये जे आपण काजूचं पीठ केलेलं आहे ते घालायचं आहे आणि पुन्हा 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे, म्हणजे काजूचा सुद्धा कच्चेपणा तो निघेल. पहा, परतत असताना अशा प्रकारे सतत आपल्याला हे परतवायचं आहे, म्हणजे कुठेही हे पीठ जळणार नाही. 1 मिनिट परतून घेतलेला आहे. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटची आपण पावडर करून घेतलेली होती ती घालायची आहे आणि पुन्हा 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. पहा, मी कुठेही हात थांबवत नाही, सारखं परतवत आहे. गॅसची फ्लेम जर का तुमची थोडी मोठी चालत असेल कमी करून सुद्धा तर थोड्या वेळासाठीच परतून घ्या. पहा, जसं आपण परतून घेतो ना असं तूप सुटते आणि रंगही बदलतो. जास्त लाल किंवा जास्त तांबूस आपल्याला हे करायचं नाही, हलकं हे परतून घ्यायचं आहे. अगदी गॅस कमी ठेवून. त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण सगळं ताटामध्ये काढून ठेवायचं आहे. आता हे मिश्रण खूप गरम आहे, आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे. अशा प्रकारे पसरून ठेवते, म्हणजे लगेचच थंड होईल. आता पहा, थोड्या वेळाने हे मिश्रण थंड झालेलं आहे. अशा प्रकारे पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. अजिबात हे मिश्रण गरम नाही किंवा कोमटही नाही. जी आपण साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली होती
ती साखर टाकायची आहे। आता तुमच्याकडे जर का छान गोड चवीचे हे लाडू खात असतील तर मग पूर्ण 1 कप साखर टाकून घ्या किंवा यातली थोडीशी 1-2 चमचा साखर राहू द्या। आता यातली मी 1-2 चमचा साखर राहू दिलेली आहे आणि साखर पूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता मिक्स कशी करायची तर हातावरती अशा प्रकारे सोडून घ्यायची आहे। जसं आपण रव्याचा दराबा करतो ना आणि दराबा कसा अशा प्रकारे हातावरती रगडून घेतात तशाच पद्धतीने हे आपल्याला सोडायचं आहे। पहा असं आपण जसं रगडतो ना तसं हे मिश्रण ओलसर होते। छान मऊ झाल्यानंतर लाडू छान वळता येतात किंवा तुम्हाला एवढा वेळ नसेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या। तर मी असं साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी हातावरती हे मिश्रण चोळून घेतलं, त्यानंतर लाडू करून दाखवते तुम्हाला। पहा अशा प्रकारे मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हा वळायचा आहे। एका हातानेही करू शकता किंवा अशा प्रकारे दोन्ही हाताने तुम्ही लाडू करू शकता। असा हा लाडू वळून झाल्यानंतर हातावरती घ्यायचा आहे आणि असा हातावरती खेळवायचा आहे, म्हणजे लाडूला छान गोल गरगरीत आकार येतो। पहा किती मस्त असा लाडू झालेला आहे। असा आपला हा अगदी झटपट पहिला लाडू तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला 1-2 लाडू करून दाखवते। आता एकसारख्या साईजचे लाडू हवे असतील तर या ठिकाणी मी तुम्हाला काही टिप्स सांगते। पहा असं आपण जेव्हा मिश्रण घेतो ना जास्त जरी घेतलं ना पहा पूर्ण हातातलं एक्स्ट्राचं मिश्रण खाली पडतं आणि जेवढं मुठीमध्ये मिश्रण येतं ना तेवढाच आपल्याला लाडू करायचा आहे, म्हणजे एकसारखा असा लाडू होईल। सुरुवातीला एकाच हाताने लाडू हा वळून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखे लाडू होतात आणि लाडू असा थोडा घट्टसर झाल्यानंतरच मग दुसरा हात लावा, म्हणजे अगदी बराबर आपल्याला हे लाडू वळता येतात। हेच काय तुम्ही कुठल्याही प्रकारचे लाडू असो तुम्हाला एकसारखे जर का आकाराचे लाडू करायचे असले तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून पहा। त्यानंतर लाडू असा हातावरती खेळवायचा आहे, म्हणजे अगदी मस्त छान गोल आकार येतो लाडूला। पहा अगदी झटपट दुसरा सुद्धा लाडू हा तयार झालेला आहे। अशा प्रकारे तुम्ही मिश्रण घेऊन आणि सुरुवातीला एकाच हाताने जर का लाडू केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चमचा नवीन शिकणारे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा एकसारखे लाडू करू शकाल, म्हणजे कुठल्याही प्रकारची वाटी किंवा चमचा कुठले मेजरमेंट न घेता। पहा अशाच प्रकारे मी सगळे लाडू हे करून घेतलेले आहे। जसे आपण रव्याचे लाडू करतो तशाच पद्धतीने हे लाडू दिसायला दिसत असतात आणि चवीला सुद्धा तसेच लागतात। तर मंडळी हे बनवलेले लाडू तुम्ही कुणालाही खायला दिले तरी सुद्धा कुणालाच ओळखता येणार नाही का हे लाडू साबुदाण्यापासून बनवलेले आहे। अजिबात चरचर किंवा कचकच न लागणारे असे मस्त मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र हे लाडू होत असतात। पहा लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते, अगदी दाणेदार असा लाडू आहे आणि पेढ्यासारखाच मऊ लुसलुशीत असा लाडू होत असतो। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे हे लाडू आहे। पहा किती मस्त लुसलुशीत असे हे लाडू झालेले आहे, अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे लाडू झालेले आहे। कोणत्याही घरातील वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात। घेतलेली डाळ आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि 2 ते 3 पाण्याने अशा पद्धतीने अलगद हाताने चोळून धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे, म्हणजे डाळ भिजेल इतपत आणि 6 ते 7 तासासाठी ही डाळ भिजून घ्यायची आहे। डाळ भिजून घेतलेली आहे। अशी एखादी डाळ मी तुम्हाला तोडून दाखवते, लगेचच ही नखाने डाळ तुटत आहे, मस्त अशी भिजलेली आहे। चाळण घ्यायची आहे कोणतीही आणि त्या चाळणीमध्ये ही भिजलेली डाळ काढून घ्यायची आहे। डाळीच्या आतील असलेलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ अशी थोडी थोडीच टाकायची आहे, मिक्सरला लावून वाटून घ्यायची आहे। वाटत असताना जास्त पाणी न घालता अगदी पोहे खाण्याचा एखाद चमचा जर का डाळ वाटली जात नसेल तर घालू शकतात। अशाच पद्धतीने संपूर्ण डाळ ही वाटून घेतलेली आहे। त्यानंतर तेल गरम केलेलं आहे, तेल तापलेलं आहे हे चेक करण्यासाठी अगदी थोडंसं मिश्रण टाकून पाहायचं। तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीच्या हातावरती हे चपटे चपटे असे वडे करून घ्यायचे आहे ह्या मिश्रणाचे आणि तळून घ्यायचे आहे। तेल अतिशय खूप असंही तापू द्यायचं नाही, नाहीतर तेलामध्ये टाकतात लगेच हे वडे लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील। जसे आपण भजी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो तापलेलं, तशाच पद्धतीचं तेल असायला हवं गरम आणि मीडियम गॅसवरती ही जी भजी आहे ती तळून घ्यायची आहे। काही सेकंद नंतर मी पलटून घेतलेली आहे। उलटून पालटून दोघं साईडने मस्त अशी ही तळून झालेली आहे। जास्त प्रमाणामध्ये ही लाल सुद्धा आपल्याला करायची नाही। तर हे जे लाडू आहे बनवायला अतिशय सोपे आहे आणि झटपटही होतात, त्यासोबतच चवीलाही छान असे लागतात। ही भजी तळून झाल्यानंतर
झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे. तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे. ताटामध्ये काढते. अशाच प्रकारे संपूर्ण भजी ही मिश्रणाची तळून घेतलेली आहे. आता हे खूप अशी गरम आहे. त्यानंतर हाताने अशा पद्धतीने तोडून घ्यायची आहे. म्हणजे तुकडे छोटे छोटे केले का पटकन ते गार होतात. आता गार झालेले हे भजींचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. 2 बॅचमध्ये हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं रवाळ हे मिश्रण झालेलं आहे. जर का तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर कणी राहत असतील तर ती तांदूळ चाळण्याची चाळण असते, त्याच्याने हे मिश्रण तुम्ही चाळून घेऊ शकतात. म्हणजे एकसारखं मिश्रण होईल. त्यानंतर आपल्याला ह्या लाडूसाठी पाक करायचा आहे. म्हणून गॅसवरती कढई ठेवली आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे. साखरेच्या निम्मे पाणी टाकायचं आहे, म्हणजेच अर्धी वाटी. आणि पाव चमचा यामध्ये आपल्या चवीनुसारही टाकू शकतात. जायफळ आणि वेलची पूड टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. साखर विरघळल्यानंतर अशी उकळी फुटते. 1 वाटी साखरेचा पाक व्हायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागत असतात. उकळी फुटल्यानंतर पाक हा झालेला आहे कसं चेक करायचं, तर असं थोडासा पाक घ्यायचा चमच्यामध्ये आणि हाताला चिटकून पाहायचं बोटांवरती. चिकटसरपणा आलेला आहे पण तार ही ओढली जात नाही. अजून हा पाक कच्चा आहे. शिजू देऊ 1 मिनिटापर्यंत. आता मार्केटमधून जसे आपण लाडू आणतो मोतीचूरचे, तसाच रंग येण्यासाठी यामध्ये फ्रूट रंग घालायचा आहे. तर पिवळा रंग घातलेला आहे अगदी थोडासा. तुम्ही जेल रंग किंवा पावडर रंग कोणताही खाण्याचा फ्रूट रंग यामध्ये वापरू शकतात किंवा नाही रंग वापरायचा असेल तर स्किप सुद्धा करू शकतात. आता 1 मिनिटापर्यंत मिक्स करून घेतलेला आहे. पुन्हा मी तुम्हाला चेक करून दाखवते आहे पाक झालेला आहे का. आता तुम्ही पाहू शकता तार अशी मस्त ओढली जात आहे. त्यानंतर गॅस बंद करून घेऊ आणि गॅस बंद केल्यानंतर या पाकामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाक पूर्णपणे परफेक्ट झाल्यानंतर गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे, नाहीतर लाडू हे कडक होतील. आता गॅस बंदच आहे. अशा पद्धतीने पूर्ण हे मिक्स करून झाल्यानंतर फक्त पोहे खाण्याचे 2च चमचे आपल्याला यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे. 2 चमचे किंवा 1 चमचा तूपही वापरू शकतात. जास्त तुपाची गरज भासत नाही हे लाडू बनवण्यासाठी. अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट चविष्ट हे लाडू होत असतात. पूर्णपणे तूप सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रणाचे आपण लाडू बनवूया. तर मंडळी, आता तुम्हाला ज्या साईजचे लाडू हवे असतील, थोडेसे लहान किंवा मोठे, त्यानुसार तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात. अगदी भराभर हे लाडू वळत असतात, पण मिश्रण मात्र कोमट असतानाच हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे. लाडूंना वरतून जर का तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे लाडू वळत असतानाच त्यामध्ये लावून घेऊ शकतात. अशाच प्रकारे मी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे. अगदी मीडियम साईजचे आणि असे लगेच हे तुटत असतात. तोंडात ठेवताच विरघळणारे अगदी मोजक्या साहित्यात हे लाडू होत असतात. किती सुंदर असे दिसत आहे. नैवेद्यासाठी किंवा पाहुणे मंडळी आले तेव्हा पटकन होणारी ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. नारळ फोडून घेतलेले आहे आणि नारळाच्या आतमध्ये असलेलं जे खोबरं असतं ते काढून घ्यायचं आहे. खोबरं काढल्यानंतर जो काळा भाग असतो, पाठीचा भाग आपल्याला काढायचा आहे आणि त्यानंतर हे पांढरं शुभ्र जे नारळ होतं ना, त्याचे बारीक बारीक काप करायचे आहे ह्या प्रकारे. आता हे तयार झालेले काप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता एकसारखा असा हा खोबऱ्याचा खीस झालेला आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही 1 किंवा 2 नारळाचा वापर करू शकतात. तुम्हाला जर का नारळ विडीवरती खवता जमत असेल, तुम्ही विडीवरती सुद्धा नारळ खवून घेऊ शकतात. पण नारळ हे खवणं प्रत्येकाला जमत नाही, म्हणून ही पद्धत तुम्ही वापरू शकतात. अशाच पद्धतीने संपूर्ण हा खीस केलेला आहे. किती पांढरा शुभ्र दिसत आहे तुम्ही पाहू शकतात. आता हा तयार झालेला खीस आपल्याला एखादी घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचा आहे. त्यासाठी ह्या वाटीच्या मापाने असा दाबून भरते वाटीमध्ये ह्या प्रकारे. अगदी गच्च वाटी भरून घेतलेली आहे दाबून पूर्णपणे. तसा 2 वाटी हा खोबऱ्याचा खीस घेतला आणि 2 वाटी खोबऱ्याच्या खिसासाठी 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. आता त्यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि घेतलेली 1 वाटी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ही साखर सुद्धा दळून घ्यायची आहे. पिठी साखर तयार झालेली आहे. तुमच्याकडे जर का रेडीमेड असेल तीही तुम्ही वापरू शकतात. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये हा जो खोबऱ्याचा खीस आहे म्हणजेच ओल्या नारळाचा खीस तो टाकायचा आहे. गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि कमी केलेली आहे.
कमी गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हा जो खीस आहे खोबऱ्याचा परतून घ्यायचा आहे. कारण का हा खोबऱ्याचा खीस ओल्या नारळाचा आहे आणि यामध्ये भरपूर असा ओलावा आहे, म्हणून 1 ते 1.5 मिनिटासाठी आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला जर का साजूक तूप टाकायचं असेल तर पोहे खाण्याचा 1 चम्मच तुम्ही तूपही टाकू शकतात, किंवा तूप घालायचं नसेल तर तूप न वापरता सुद्धा ही रेसिपी नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी करून घेऊ शकतात. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपटही होणारी आहे. अशा पद्धतीने फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपण हे परतून घेतलेला आहे खोबऱ्याचा खीस. त्यानंतर जी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक करून घेतलेली आहे ती साखर टाकायची आहे. साखर शक्यतो बारीक करूनच घाला. जर का अख्खी साखर जशीच्या जशी घातली तर साखरेला पाणी सुटते आणि ते आटवायला आपल्याला वेळही लागतो आणि रेसिपी सुद्धा कुठेतरी थोडीशी बिघडल्यासारखीही जाणवते. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. साखर ही बारीक असली का पाणीही जास्त सुटत नाही आणि असं 3 ते 4 मिनिटं आपण हे परतून घेतलं का असा ह्या मिश्रणाला चिकटसरपणा येतो. अशी गोळी ही ओढली गेली, असं लाडूसारखा गोळा झाला चिकटसर का आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आतापर्यंत झालेला नाही. आता मी तुम्हाला पुन्हा दाखवते. आता पाहू शकतात असं हे छान गोल ओढलं जाते, म्हणजे चिकटसरपणा आलेला आहे या प्रकारे. आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. हे जे मिश्रण आहे वडीसाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता ताट घ्यायचं आहे एखादी आणि ताटाला थोडंसं तूप हे लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हातानेही लावून घेऊ शकतात किंवा ब्रश असेल तर ब्रशनेही तुम्ही लावू शकतात. तूप लावल्यावरती हे जे मिश्रण आहे नारळाच्या वडीचं ते टाकायचं आहे आणि मिश्रण गरम असताना स्पूनने अशा प्रकारे हे पसरून घ्यायचं आहे. मिश्रण गरम आहे म्हणून स्पूनचा वापर करते आणि थोडंसं गार हे मिश्रण झालं का मग हातानेच व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. एकसारखं पसरवत असतानाच यावरती काही आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे असले सुशोभित दिसण्यासाठी ही रेसिपी तर टाकू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात. तर या ठिकाणी मी थोडेसे पिस्त्याचे काप घेतले, ते टाकून मग असं व्यवस्थित हाताने दाबून करून घेतलेलं आहे. म्हणजे ते दाबले जातात आणि नंतर ते काप निघतही नाही. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आता वड्या ह्या पाडून घ्यायच्या आहे एखादी सुरीने. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकतात, थोड्या लहान किंवा मोठ्या साईजमध्ये. अशा मीडियम साईजमध्ये ह्या वड्या कट करून घेतल्या. त्यानंतर हे जे ताट आहे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. त्यानंतर वड्या ह्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट ही वडी झालेली आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या दिसत असतात वड्या. तर मंडळी अगदी झटपट होणारा आणि आठवडा कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी तूप टाकायचं आहे. या ठिकाणी हे साजूक तूप घेतलेलं आहे. घेतलेलं पूर्ण तूपही आपल्याला या कढईमध्ये टाकायचं नाही. 1 चमचा साधारण तूप राहू द्यायचं आहे. ते का राहू द्यायचं आहे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते. त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि हे जे तूप आहे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तूप गरम झालेला आहे. रवा घेताना आपल्याला असा बारीकच रवा घ्यायचा आहे. जो 0 नंबरचा येतो ना तो रवा वापरायचा आहे लाडू बनवण्यासाठी. 2 वाटी रवा 1 वाटी तुपामध्ये टाकून घेतल्यानंतर भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने परतत राहायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची, मोठी करायची नाही आणि अशा प्रकारे सतत आपल्याला हा रवा परतत राहायचा आहे. कुठेही रवा भाजत असताना आपल्याला हे परतणं थांबवायचं नाही. जर का थांबवलं तर रवा हा कढईच्या तळाशी करपू शकतो. त्यामुळे लाडूचा रंगही बदलेल आणि चवही बदलेल. तर म्हणून रवा हा कंटिन्यू आपल्याला परतत घ्यायचा. आता रवा हा जास्तही आपल्याला भाजायचं नाही, तर असा हलका गुलाबी रंग आलेला आहे. थोडासा रंग अगदी बदललेला आहे. त्यानंतर 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तर ओलं खोबरं घेतलेलं आहे. दाबून भरून घेतलेली आहे 1 वाटी. तो खोबऱ्याचा खीस घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. रवा सुद्धा आपण कमी ते मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिटापर्यंत परतून घेतला. त्यानंतर खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे. हा ओला खोबऱ्याचा खीस आहे म्हणून पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे.
6 ते 7 मिनिटांसाठी परतत राहायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ह्याच्या मिश्रणाला असा बदामी रंग आलेला आहे, म्हणजे खोबरं जे आहे आणि रवा दोघं असं छान भाजून झालेलं आहे। असं उलटण्यावरती टाकून दाखवते मी तुम्हाला, अगदी मोकळं हे पडत आहे, म्हणून पूर्णपणे हे कोरडं झालेलं आहे। मगच गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन थंड होईल। आता कढईमध्ये 1.5 वाटी साखर टाकायची आहे। 1 वाटी टाकलेली आहे आणि ही अर्धी वाटी। तर 1.5 वाटी साखर का घ्यायची, तर आपण या ठिकाणी 2 वाटी रवा घेतला आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतला, हे प्रमाण झालं 3 वाटी आणि 3 वाटीच्या निम्मे 1.5 वाटी साखर। त्यानंतर 1.5 वाटी साखरसाठी साधारण 1/3 वाटी म्हणजेच पाऊण वाटी पाणी घालायचं आहे। जर का पाऊण वाटी नाही टाकायचं असतं तर म्हणजेच साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे। साखर मिक्स करून घ्यायची आहे पूर्णपणे पाण्यामध्ये, त्यानंतरच मग गॅस चालू करायचा आहे आणि अशी ढवळून घ्यायची आहे। साखर 2 ते 3 मिनिटांमध्ये लगेच पाण्यामध्ये विरघळते आणि अशी उकळी आली का आपल्याला चेक करायचं आहे। अशा पद्धतीने एकतारी पाक करायचा आहे। तर एखादी प्लेट घ्यायची, अगदी थोडासा पाक त्यामध्ये घ्यायचा आणि बोटावरती तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने चिटकून पाहायचं। या ठिकाणी तुम्ही बारीक निरीक्षण करू शकतात, असा हा पाक बोटांना चिटकून असं ताणून पाहिलं तर असं एक प्रकारे तार तुटत आहे। पुन्हा मी तुम्हाला दाखवते, ही पहिली पद्धत पाक चेक करण्याची। त्यानंतर दुसरी पद्धत असं चमच्यावरती घ्यायचं उलटण्यावरती आणि थेंब खाली टाकायचे। शेवटचा थेंब असा हा थोडासा लांबट तुटत आहे, त्याचा तार होत आहे, म्हणजे पाक अगदी परफेक्ट हा झालेला आहे। त्यानंतर पाक हा कडक होऊ नये म्हणून जे आपण 1 चमचा तूप बाजूला ठेवलेलं होतं ते तूप या पाकामध्ये टाकायचं आहे। अशा पद्धतीने तूप जर का या पाकामध्ये टाकलं तर पाकाची जी कडक होण्याची प्रोसेस आहे ना ती पुढे जात नाही, म्हणजे पाक हा कडक होत नाही आणि त्यामुळेच लाडू सुद्धा कडक होत नाही, शेवटच्या लाडूपर्यंत ते छान असे वळले जातात। आता हा जो पाक आहे गॅस बंद करून घेतल्यानंतर या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मिक्स केलं का साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे। ताटामध्ये आपण हा पाक टाकला तर म्हणून लगेचच तो थंड होईल, जास्त वेळही लागणार नाही। पाक असा मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या चवीनुसार यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे। थोडीशी तुम्ही यामध्ये जायफळ पूडही वापरू शकतात, फक्त मी या ठिकाणी वेलची पूड वापरते। जसं हे मिश्रण थंड होते तसं ड्राय होतं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तुम्ही पाहू शकतात अगदी यामध्ये थोड्याशा काही गाठी आहेत, त्या एकदम मऊसूत आहे। लगेच हाताने अशा प्रकारे थोडंसं रगडून घेतलं का त्या फुटत असतात, तुम्ही पाहू शकतात या प्रकारे। आता आपल्याला या मिश्रणाचे लाडू वळायचे आहे, तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं जेवढं आपल्याला लाडू वळायचं आहे त्यानुसार आणि 2-3 वेळेस हातावरती अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं। त्यानंतर लाडू वळू शकतात। लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं असलं का एका हाताने सुद्धा लाडू असे छान असे गोल गरगरीत वळले जातात या पद्धतीचे। तर मैत्रिणींनो, यदा कदाचित तुमचं मिश्रण जर का हे लाडूचं कडक झालं, यामध्ये जास्त अशा गाठी झाल्या, तर मिक्सरमध्ये फिरून घ्या, नंतर चाळणीने ते चाळून घ्या, अगदी स्मूथ असं मिश्रण हे होते। आणि जर का लाडू वळला जात नसेल, कोरडं वाटत असेल, जास्त ड्राय झालं असेल, तर यामध्ये पोहे खाण्याचा 1 ते 2 चमचा थोडंसं अगदी दुधाचा वापर करा। दूध टाकून मिक्स करून घ्या, म्हणजे लाडूही छान वळले जातात। पण तुम्ही जर का ही पद्धत वापरून लाडू केले तर अशा पद्धतीचे लाडू छान हे वळले जातील। आता या ठिकाणी लाडू वळत असतानाच यामध्ये आपल्याला मणूक लावायची आहे। असं अर्धवट लाडू वळण्याच्या आधी आपण जर का ही मणूक लावून घेतली तर ती लाडूला अशी छान चिटकून राहते, ती निघत सुद्धा नाही। अशा पद्धतीने दुसरा लाडूही वळून घेतलेला आहे। त्यानंतर प्रत्येक लाडू हा वळताना मिश्रण थोडंसं आपल्याला हे हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे, त्यानंतरच मग वळायचं आहे। आता तुम्ही मणूकही लावू शकतात, म्हणजेच बेदाणा किंवा पिस्त्याचे काप किंवा तुमच्याकडे जोही ड्रायफ्रूट असेल तोही तुम्ही हे सजावटीसाठी लावू शकतात, किंवा जो आधीचा प्लेन लाडू केला तशा पद्धतीने सुद्धा करून घेऊ शकतात। अशा प्रकारे एका हातानेही तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकतात किंवा दोघं हाताने सुद्धा अशा पद्धतीने अगदी भराभर हे लाडू वळले जातात। कितीही तुम्ही किलोच्या प्रमाणात मध्ये जरी हे लाडू बनवले तरी अगदी अचूक प्रमाणामध्ये हे लाडू बनतात आणि अगदी पटापट हे वळले जातात। अशा प्रकारे हे 3 लाडू झालेले आहे, प्लेन, बेदाणा लावलेला आणि पिस्ता लावलेला। यापैकी तुम्ही कोणत्याही प्रकारचे लाडू करू शकतात। तर आता अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू वळून झालेले आहे आणि शेवटचा लाडू सुद्धा मी तुम्हाला वळताना दाखवते, म्हणजे हे लाडू तुम्ही जर का बनवले अशा प्रकारे तर शेवटच्या लाडूपर्यंत अगदी परफेक्ट हे वळले जातील, कुठेही मिश्रण कडक होत नाही। तर ही लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
तर या ठिकाणी संपूर्ण हे लाडू वळून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकतात असे मस्त हे लाडू झालेले आहे। किमान 15 दिवसापर्यंत हे लाडू आरामात टिकतात। शेवटच्या लाडूपर्यंत असे हे मऊसूत राहतात आणि तोंडात ठेवताच विरघळणारे हे लाडू अगदी झटपट सोप्या पद्धतीने। 1 कप मुगाची डाळ घेतलेली मुगाची डाळ चाळणीमध्ये घालायची आहे। त्यानंतर या डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ ही डाळ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून डाळ टिकवण्यासाठी काही पावडर वगैरे लावलेली असते ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे। जास्त वेळ ही डाळ पाण्यामध्ये राहू द्यायची नाही, तर लगेचच यावरती पाणी टाकून अशी काढून घ्यायची आहे पाण्याच्या आतून। संपूर्ण पाणी हे निथळलेलं आहे। त्यानंतर एखादी कापड घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी किचन नॅपकिन घेतला आणि त्यावरती ही धुतलेली मुगाची डाळ टाकायची आहे आणि पसरून घ्यायची आहे। पंख्याच्या हवेमध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी ही डाळ आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे। 10 मिनिटांनंतर अशी ही डाळ थोडीशी कोरडी झालेली आहे, यातलं पाणी सुटलेलं आहे। त्यानंतर ही डाळ आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे। तर मैत्रिणींनो, लाडू कोणत्याही प्रकारचे असो, लाडूचं साहित्य भाजण्यासाठी जाड तळाच्या कढईचा वापर करा, म्हणजे व्यवस्थित छान असे हे भाजले जाते। आता गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम गॅसवरती डाळ आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। अशा पद्धतीने परतून घ्यायची डाळ, म्हणजे ती जळणारही नाही आणि डाळ भाजत असताना अशी ती कोरडी होते। डाळ कितपत भाजायची आहे, डाळला असा हलका गुलाबी रंग आलेला आहे। त्यानंतर असे 2-3 दाणे डाळचे दाताखाली चावून पाहायचे। अशी छान कुरकुरीत ही डाळ तुटली गेली, लगेचच ती चावली गेली, मस्त कुरकुरीत झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ही डाळ एखादी ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। पूर्ण गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे ही डाळ आणि दळून घ्यायची आहे। दळत असताना मात्र एकदम फाईन असं बारीक पीठच करायचं आहे डाळचं, असं जाडसर वगैरे राहू द्यायचं नाही। आता डाळ ही दळून झालेली आहे। जसं गव्हाचं पीठ वगैरे असतं ना, त्यानुसार ही डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे। जर का तुम्ही घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर राहत असेल तर बारीक चाळणीने ती डाळ चाळून घ्या, म्हणजे छान बारीक असं हे पीठ होईल। तर पीठ हे बाउलमध्ये काढून घेते किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तुम्ही राहू देऊ शकता। त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तूप टाकायचं आहे। 1 कप डाळ होती म्हणून अर्धा कप आपल्याला तूप टाकायचं आहे। आता तूप आपल्याला खूप असं कडकडीतही तापून घ्यायचं नाही, तर असं थोडंसं पीठ टाकून पाहायचं, लगेच ते पीठ थोडंसं वर आलं का अगदी परफेक्ट तापलं गेलेलं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी गॅस असतानाच तुपामध्ये पीठ टाकलेलं आहे, त्यानंतर परतून घ्यायचं आहे। तर जास्त वेळासाठी सुद्धा आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं नाही, 2 ते 3 मिनिटांसाठी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे, किंवा तुपामध्ये फक्त हे मिक्स जरी करून घेतलं तरी काही हरकत नाही, कारण आपण डाळ ही आधीच छान अशी भाजून घेतलेली होती। हे पीठ भाजत असतानाच यामध्ये आवश्यकतेप्रमाणे काजूचे काप टाकते, साधारण पाव वाटी। काजूचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकू शकता। जर का तुमच्याकडे वयस्कर मंडळी असतील तर या काजूचं मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्या, मग टाका, म्हणजे त्यांच्याने व्यवस्थित खाल्ले जातील। किंवा लहान मुलं असतील 1 ते 1.5 वर्षापर्यंतचे, तरी सुद्धा तुम्ही पीठ टाकू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता। ड्रायफ्रूट नाही घातले या ठिकाणी तर काही हरकत नाही, फक्त मुगाच्या डाळीचे सुद्धा तुम्ही हे लाडू करून घेऊ शकतात। अशा प्रकारे तुपामध्ये हे पीठ मिक्स करून ड्रायफ्रूट घातल्यानंतर साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे, कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। असं हे परतून घेतल्यानंतर आता या ठिकाणी अर्धी वाटी म्हणजेच अर्धा कप साय घेतलेली आहे, अगदी फ्रेश साय आहे ही। जर का तुमच्याकडे 2-3 दिवसाची साय असेल फ्रीजमध्ये, तीही तुम्ही घेऊ शकतात। फ्रीजरमध्ये असेल तर 4-5 दिवसाची घेऊ शकतात, जिथे बर्फ असतो तिथे। पण जर का खाली ठेवली असेल तर फक्त 1 किंवा 2 दिवसाची साय घेऊ शकतात। सायचं आपण तूप करत असतो, त्यानंतर तूप सुद्धा लाडूसाठीच वापरतो आणि साय मुलं वगैरे घरात खात नाही, प्रत्येकाच्या घरात तर साय असतेच। अशी 2-3 दिवसाची साय ही आपण जर का ह्या लाडूमध्ये घातली तर लाडू खूप चविष्ट असे होतात। साय टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर का मेजरमेंट कप नसतील, तुम्ही घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे प्रमाण घेऊ शकतात। आणि जर का साय जास्त प्रमाणामध्ये असेल तर पाव कप तूप घ्या आणि 1 कप साय घ्या, म्हणजे तेही प्रमाण अगदी परफेक्ट होते। पण जर का साय कमी असेल तर अर्धा कप साय घ्या आणि अर्धा कप तूप घ्या।
सायमध्ये सुद्धा तुपाचं प्रमाण असते. साय टाकल्यानंतर थोडंसे पातळसर दिसते, पण काही हरकत नाही. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मस्त असे फुललं जातं साय घातल्यामुळे. साय नक्कीच टाका, पूर्ण तूप वापरू नका. असं मस्त मलाई घातली का मलाईदार अशी चवीला हे लाडूही छान लागतात. मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे या सायमध्ये काही दुधाचं जे प्रमाण असते ते पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आता कडाला असं तूप हे सुटलेलं आहे. त्यानंतर गॅस बंद करून कढई खाली उतरून घेतली. मिश्रण हे खूप गरम आहे. गरम असतानाच त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालते. आपल्या चवीनुसार तुम्ही घालू शकतात किंवा जाळफळाची पूडही यामध्ये टाकू शकतात. अगदी पाव चमचा, असं नाही हाताला चटका सोचवेल एवढंच हे थंड झालेलं आहे. आता त्यामध्ये 1 कप साखर टाकते. तर पिठी साखर घेतलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकून ती दळून घ्यायची आणि त्या पिठी साखरचा वापर करायचा आहे. 1 कप मुगाची डाळ होती म्हणून 1 कप मी साखर घालते. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण थोडं कमी अधिक सुद्धा करू शकतात. मात्र गरम मिश्रणामध्ये साखर टाकायची नाही. गार झाल्यानंतरच मिक्स करून घ्या. चमच्यापेक्षा हाताने हे मिश्रण व्यवस्थित छान असं मिक्स होते, म्हणून हाताने पूर्णपणे एकजीव करून घेतलेली आहे साखर मिश्रणामध्ये. आता ह्या मिश्रणाचे लाडू आपण वळून घेऊया. तुम्ही पाहू शकतात आपल्याला ज्या साईजचा लाडू हवाय, थोडा लहान किंवा मोठा, त्या साईजनुसार लाडूचं मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू हे वळून घेऊ. आता लाडू आकर्षक दिसण्यासाठी यावरती थोडे पिस्त्याचे काप मी करून घेतलेले आहे. असा 1 काप लावून घेते. तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूटचे काप लावू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात. एका हाताने सुद्धा अगदी बराबर हे लाडू वळले जातात. या ठिकाणी आपला पहिला हा लाडू झालेला आहे. मस्त अशाच प्रकारे दुसरेही लाडू आता करून घेऊ सगळ्या मिश्रणाचे. तुम्ही पाहू शकतात कुठेही क्रॅक जात नाही लाडूला, काही नाही, आणि मिश्रण सुद्धा कडकही होत नाही. अगदी मऊसूत हे मिश्रण आहे. त्यापासूनच तोंडात ठेवताच विरघळणारे असे मऊसूत अतिशय सोपे हे लाडू आपण आज पाहिलेले आहे. अशाच पद्धतीने लहान किंवा मोठ्या तुमच्या आवडीच्या साईजमध्ये हे लाडू तुम्ही वळून घेऊ शकतात. हेच प्रमाण वापरून तुम्ही किती किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा लाडू केले तर अगदी परफेक्ट होतील आणि चविष्ट होतील. आणि महिनाभर सुद्धा हे लाडू टिकतात, अजिबात खराब होत नाही. तर मंडळी, फक्त 1 कप मुगाच्या डाळीपासून, म्हणजेच वजनी प्रमाण सांगायचं झालं तर पाव किलो मुगाच्या डाळीमध्ये एवढे हे लाडू झालेले आहे. लाडूला रंगही किती मस्त असा आलेला आहे आणि मी लाडू तुम्हाला तोडूनही दाखवते. एकदम तोंडात ठेवताच विरघळणारा मऊसूत लुसलुशीत असे हे लाडू होत असतात. लाडू